शरद मोहोळ याच्यावरती जीवघेणा हल्ला झालाय। शरद मोहोळवर अज्ञात हल्लेखोरांनी कोथरूड इथं गोळीबार केला। यात मोहोळला 4 गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे। त्याला तातडीने वनाज सह्याद्री हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं, मात्र उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मोहोळला ससून रुग्णालयात हलवण्यात आलं असून तिथं 400 ते 500 जणांचा जमाव आहे आणि काहीशी तणावाची परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली होती, जेव्हा त्याच्यावरती हा जीवघेणा हल्ला करण्यात आलेला होता। तब्बल 4 गोळ्या त्याच्यावरती झाडलेल्या होत्या आणि अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावरती हा हल्ला केला। यात त्याचा मृत्यू झाला असं कळतंय। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, शरद मोहोळ हा पुण्यातला अतिशय मोठा गुंड होता। आज त्याच्यावरती झालेला हा हल्ला गँगवॉरचा प्रकार आहे की आणखी काही, काय तपशील आहे याबद्दलचा? विलास, वैमनस्याचं कारण जे आहे ते समजू शकलेलं नाही, मात्र एकूण शरद मोहोळ याची सगळी कारकीर्द किंवा पार्श्वभूमी पाहता शरद मोहोळ हा पुण्यातला 2010 पासूनचा अत्यंत मोठा कुख्यात गुंड समजला जातो। 2007 साली मारणे टोळीचा म्होरक्या असलेल्या संदीप मोहोळ याची हत्या झाली। ज्यावेळेस संदीप मोहोळ याची हत्या झाली त्यावेळेस त्याच्या गाडीवरती शरद मोहोळ हा चालक म्हणून काम करत होता। तो त्याचा चुलत भाऊ सुद्धा होता। संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर त्यानं शपथ घेतलेली होती संदीप मोहोळची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही म्हणून, आणि ज्या मारणे टोळीनं शरद मोहोळ याची गणेश मारनेच्या टोळीनं हत्या केलेली होती त्याच गणेश मारने जेलमध्ये असताना त्याची टोळी चालवणारा किशोर मारणे याचा 2010 मध्ये शरद मोहोळ यानं पुण्याच्या सातारा रस्त्यावर असलेल्या निलाम टॉकीज जवळ खून केला होता आणि त्याच प्रकरणामध्ये तो येरवडा कारागृहामध्ये होता। यानंतर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी जी आहे ती वाढत राहिली। दरम्यान येरवडा कारागृहामध्ये असताना त्यानं पुण्यातल्या जर्मन बेकरी ब्लास्टमधला संशयित दहशतवादी जो होता मोहम्मद कातिल सिद्दीकी याची त्याचा साथीदार आलोक भालेराव याच्या मदतीनं गळा दाबून हत्या केली होती। या सगळ्या प्रकरणानंतर शरद मोहोळ हा प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आला। अगदी राष्ट्रीय पातळीवरती त्यानं स्वतःला हिंदू डॉन म्हणून घ्यायला सुरुवात केलेली होती छोटा राजनच्या धर्तीवर। या सगळ्या प्रक्रियेनंतर बराच काळ गेला, साधारण 6 ते 7 वर्ष येरवडा कारागृहामध्ये राहिल्यानंतर शरद मोहोळ हा जामिनावर बाहेर आलेला होता। एका गुन्ह्यामधून त्याची सुटकाही झालेली होती, किशोर मारनेच्या हत्येच्या प्रकरणामधून। या सगळ्यानंतर त्यांना आपला मोर्चा जो आहे तो राजकीय करिअर करण्याकडे वळवला आणि त्यानंतर हळूहळू त्यांना आपल्या पत्नीला पहिल्यांदा राजकारणात आणलं। त्याच्या पत्नीचा चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करून घेतला। या सगळ्या पार्श्वभूमीवरती स्वाती मोहोळ जी शरद मोहोळ याची पत्नी आहे ती सध्याच्या घडीला महिला आघाडीची भाजपची सरचिटणीस सुद्धा आहे। आणि यानंतर शरद मोहोळ यानं स्वतः हळूहळू अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या व्यासपीठावर जायला सुरुवात केलेली होती। अगदी उजळ माथ्यानं तो राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा वावरायला लागलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती इतर टोळ्या ज्या आहेत पुण्यातल्या, घायवळ टोळी असेल, मारणे टोळी असेल, बोडके टोळी असेल, या सगळ्या टोळ्यांचे म्होरके हे गेले काही वर्ष कारागृहात राहून आल्यानंतर